हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाला धक्का। पिंपरी चिंचवडमधील 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह 15 पेक्षा अधिक माजी नगरसेवक आज पवार गटात जाणार। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद। अमित शहा अपयशी गृहमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। शरद पवारांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्षाची मतं फुटताना दिसत होती। शेकापच्या जयंत पाटलांचा मवियाने बळी घेतला, उदय सामंत यांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा। 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही चर्चा। पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली। चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो। गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो। पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून दिल्या शुभेच्छा। आषाढी एकादशीनिमित्त पवार गटाकडून पवारांचा व्हिडिओ ट्विट। समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार सक्रिय। आज नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार। विधानसभा निवडणुकीत दादा गटाने जागा वाढवून मागितणार। आजची बैठक महत्त्वाची। विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। गुन्हा दाखल होताच पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। बंडा साळुंखेवरही कारवाई होणार। सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉकपोल घ्या। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना। सुजय विखेंनी 40 मतदान केंद्रांवर आक्षेप घेतला होता। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर। अहेरी तालुक्यातील वडलापेठमध्ये सुरजागड इस्पात स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा। पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू। गावी आणि पुण्यातल्या घरांमध्ये खेडकर दाम्पत्य नाही, फोनही बंद। पूजा खेडकर प्रकरणात आई वडिलांवर विविध आरोप। पूजा खेडकरच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी, तर 67 लाखांच्या थकबाकीमुळे मुळशीचे तहसीलदार पूजा खेडकरच्या वडिलांनाही नोटीस बजावणार। मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चिंताजनक घट। जालना, छत्रपती संभाजीनगरमधील सर्वच धरणांमध्ये 3% पाणीसाठा। पुण्यातील म्हाडाच्या 4,850 घरांसाठी उद्या सोडत। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,037 आणि प्रथम येणाऱ्यास 2,423 घरं। छत्रपती शिवाजी महाराजांची बागनखं उद्या संध्याकाळी साताऱ्यात पोहोचणार। 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द। वीरेंद्र तावडेला तातडीनं ताब्यात घेण्याचे एटीएसला आदेश। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसानंतरही विलंबानं। कोकण कन्या, तुतारी आणि मंगला एक्सप्रेस 2 तास उशिरानं, तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेल वाहतूक करणारं जहाज उलटलं। जहाजावरील 13 भारतीयांसह 16 चालक बेपत्ता। एमएससीची ट्विटरद्वारे माहिती। अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर। नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।